कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसंदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांना निवेदन देण्यात आलेले होते। दिलेल्या निवेदनात कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांच्या नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती करण्यासंदर्भात मागणी करण्यात आलेली होती। तसेच कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी या पदनामाला मंजुरी देण्यात यावी। कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असतानाही कृषी सहाय्यकांचा लॅपटॉप अद्यापही दिला जात नसल्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला गेला। कृषी सहाय्यकांच्या ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस म्हणून नेमणूक करण्यात यावी असेही या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे अक्कलकुवा शाखा अध्यक्ष फिलिप वळवी, कार्याध्यक्ष रमेश सिरसाट, सचिव उल्हास वळवी यांनी श्रीजी न्यूज 24 चॅनलशी बोलताना सांगितले। दिनांक 5 मे रोजी कृषी सहाय्यकांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवून कामकाज केला। दिनांक 6 मे रोजी कृषी सहाय्यकांनी व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडलेत। दिनांक 7 मे रोजी तालुका कृषी अधिकाऱ्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन केलेत। दिनांक 8 मे रोजी कृषी सहाय्यक सामूहिक रजेवर जाणार आहेत। दिनांक 9 मे पासून ऑनलाईन कामकाज बहिष्कार टाकून कृषी सहाय्यक यांच्या प्रलंबित मागण्या सोडवून आंदोलन हे बेमुदत सुरू ठेवणार आहेत। नमस्कार, मी फिलिप कृष्णा वळवी, तालुका अध्यक्ष शाखा अक्कलकुवा। आम्ही या ठिकाणी आज आमचं कृषी सहाय्यक संघटनेचं राज्यव्यापी जे आंदोलन चालले आहे त्याचा एक भाग म्हणून धरणे आंदोलन करीत आहोत। आम्ही आमच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून इथं आम्ही जमलेलो आहोत आणि आमच्या विविध मागण्या आहेत त्या आम्ही शासनासमोर मांडत आहोत आणि त्याचा आम्ही वेगवेगळ्या टप्प्यात आम्ही आंदोलन करीत आहोत। आमच्या आंदोलनाचा पहिल्या दिवशी आम्ही काळ्या फिती लावून कामकाज केले, दुसऱ्या दिवशी आम्ही काम केले परंतु शासकीय ग्रुपमधून बाहेर पडलो। तिसऱ्या दिवसाचा भाग म्हणून आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत आणि आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आम्ही सामूहिक रजेवर जात आहोत आणि आमच्या मागण्या जर शासनाने पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही हे कामकाज बंद करणार आहोत। आणि आमच्या हे मागण्या याच्यासाठी आहेत की आम्ही शेतकऱ्यांची सेवा करत असताना विविध प्रकारच्या ज्या अडचणी येतात त्यासाठी आमच्या मागण्या आहेत आणि त्या शासनाने पूर्ण कराव्या जेणेकरून आम्हाला शेतकऱ्यांची सेवा करण्यास काही अडचण येणार नाही। धन्यवाद।